चांगलं गेलेलं विमाना म्हणजे चाललेलं राऊंड किंवा चांगलं होतं. ते दुसऱ्यांदा रिटर्न माघारी गेलं परत फिरून. ते रिटर्न माघारी गेल्यानंतर तिथून मग खाली असं येत होतं पण ते खूप खालून येत होतं आणि असं जरा वायबल झाल्यावर असं होत होतं. ते वर फक्त 2 सेकंद तसं लँडिंग करायचं होतं. त्याच्या अगोदर खाली असं धडकले, ते क्रॅश झालं. ते क्रॅश झाल्याबरोबरच असं ते मोठा स्फोट झाला की असं सगळे पार्ट असे वेगवेगळे उडून पडले. ते आमच्या साईडला सगळीकडे पडले. म्हणजे आम्ही पाहतोय पण एवढ्या म्हणजे आगी पुढे आम्ही काहीच करू शकत नव्हतो. तरी पण त्यांची सभा होती, त्यासाठी आलेले होते सगळे पोलीस तिथे होते. ते लगेचच आले 5 ते 10 मिनिटात. मग ते आल्यानंतर त्यांनी गेले पण ते विझवत होतोपर्यंत तर सगळं म्हणजे जाळ्यात आतमध्येच ना असं म्हणजे एवढ्या म्हणजे बॉडी म्हणजे असं काहीच नव्हती राहिलेली. दुगी नव्हती, पूर्ण जळून त्यांचा चेहरा असा विद्युत झालेला दिसत नव्हता. बॉडी अशी दिसत निम्मी म्हणजे ती पण अशी फुगलेली जळून ही झालेली पाहिली. म्हणजे तो असं इतका विचित्र क्षण होता. ते पाहिलं तरी म्हणजे असं अंगावरती शहारे येतात. ते आम्हाला माहिती नव्हतं हे खरं दादा असतील. त्यांना मग आम्ही पाणी बादल्याने असं म्हणजे नेलं, विझवलं आणि नंतर कापड आणि ते ब्लँकेट सगळं नवीन आम्ही आमच्या घरातून नेलं. त्यांना ते गुंडळण्यासाठी दिलं. ॲम्ब्युलन्स आली आणि त्या टाकून त्यांना नेलं. मग दुसऱ्या त्यांच्या आधी नेली बॉडी. दुसऱ्या 4-5 बॉड्या काढल्या. अशी 6 होती टोटल सगळी. त्यांची म्हणजे एक काढून अशी नेली. आम्ही खूप घाबरलेलो. खूप वाईट घटना घडली. शरीर पूर्ण जळलं होतं. शरीर म्हणजे चेहरा नव्हता दिसत. असं हे निम्मा असा पार्ट होता खालीपर्यंत असा, पण ते पण असा फुगलेला म्हणजे दादांचं होतं. ते आधी पण पडलेलं जरा बऱ्यापैकी होतं. दुसरी तर एवढी म्हणजे पूर्णची झाली. पाणी नव्हतं एवढं विझवण्यासाठी आगीत. काढलं कोणी बाहेर? काढायचा प्रश्नच नव्हता. ते विमानाचे पार्ट वेगवेगळे झाले. एक बॉडी त्यांच्याशी दरवाजापाशी बसली असेल. ते दरवाजा असा साईडला पडलेला, त्यांची बॉडी तिथंच पडलेली. ते मग त्यांची ते माणसं आली. ते चेहऱ्यावर नाही तर नव्हतं म्हणजे ओळखलंच नसतं कुणी. त्यांचं ते वॉच आणि गोगल होता. ते त्यांनी पाहिलं. त्यांचे ते सिक्युरिटी पीए त्यांनी ते पाहिलं. आपल्यासारख्यांना तर म्हणजे ओळखण्यात आलं नसतं हे दादा आहे. त्यांना ओळखीत आलं. ते नेल्यानंतर आम्हाला कळलं की दादा होते. म्हणजे खूप म्हणजे हळहळ अशी होती दादा के. म्हणजे असे आमच्या बारामती गावचे खूप ते शानच होते असे. ते एवढा देव माणूस म्हणजे महाराष्ट्राचा म्हणलं तरी चालेल. ती एवढा म्हणजे ही अशी घटना ना आणि हा दिवस कायमस्वरूपी लक्षात राहील आणि असं नव्हतं व्हायला पाहिजे. एवढं तरी जरा असते आम्ही प्रयत्न केले पण शेवटी नाही म्हणजे यश नाही त्यात आला. म्हणजे वाईटच झालं.